वेल, जसं की तुम्हाला समजलं असेल थंबनेल बघून आज माझा कुठला डे आहे, तर तुम्ही एक्सायटेड आहात का? मी पण खूप एक्सायटेड आहे, कारण की आज आहे माझा हेअर ट्रिमिंगचा डे. तर बरेच दिवस झालेले आहेत माझा हेअर ट्रिमिंग झालेले नाहीये. तर बघू शकता स्प्लिटन्स किती झालेले आहेत माझ्या केसांमध्ये. तर म्हटलं आज मी हेअर कट करायचं, कारण की मी सकाळी हेड वॉश केलेला होता. म्हटलं फ्रेश केस आहे त्याच्यामुळे मी आज हेअर ट्रिमिंग करणार आहे. तर तुम्ही देखील हेअर ट्रिमिंग 2 किंवा 2.5 महिन्यात एक वेळा हेअर ट्रिमिंग करू शकता, कारण की खूप चांगलं असतं हेअर ट्रिमिंग करणं आणि वाढ पण चांगली होईल. आणि जे आमचे केस परत इथून जे स्ट्रॉंग केस असतात एंडिंगला येऊन इथं म्हणजे पातळ होते, तिथून स्प्लिटन्स होते. त्याच्यामुळं तुम्ही वरच्यावर ट्रिमिंग करत राहिलात तर तुमचे केस म्हणजे व्यवस्थित राहतील, हेल्दी राहतील आणि छान पण दिसतील. आणि जास्त काही म्हणजे घाण वगैरे काही दिसत नाही आणि धूळ वगैरे बसून आपले केस घाण झालेले असतात अगोदर, आणि हेअर ट्रिमिंग करत नाही त्याच्यामुळे आणि ते घाण दिसतात आपले केस. तर ज्यांनी हेअर मास्क अप्लाय करते त्यांचे जास्त होणार नाहीये DIY हेअर मास्क. ज्यांनी केराटिन ट्रीटमेंट कुठलं वेगळं ट्रीटमेंट ते मला नाही माहिती, मी घेतच नाही. तर ज्यांनी घेतलेलं आहे त्यांना खूप प्रॉब्लेम आज येणार आहे स्प्लिटन्सचा. तर माझं मी म्हणजे अगोदर बरेच दिवस झाले, एक 10 वर्ष झाले असतील, तर मी हेअर हायलाइट केले होते. तर बघू शकता थोडंसं दिसत असेल तुम्हाला माझं हेअर हायलाइटिंगचं, कारण की इथून होता तर ते वाढ होत होत खाली आलेली आहे. तर बघू शकता. तर खूप म्हणजे खूप बॅड एक्सपिरियन्स होता माझा हेअर ट्रिमिंगचा, सॉरी हेअर हायलाइटिंगचा. तर प्लीज चुकूनही हेअर हायलाइटिंग करू नका. जसं आहेत आपले हेअर तसं सुंदर आहेत. तर मी खूप मेहनत करून आता इतके चांगले केस केलेले आहे, कारण की खूप म्हणजे 6 महिने किंवा 1 वर्ष आपण जोपर्यंत ट्रीटमेंट चालू आहे, जोपर्यंत आपलं शॅम्पू आणि त्यांचं कंडिशनर आपण अप्लाय करत आहे, तोपर्यंत आपले केस चांगले राहतील. त्याच्यानंतर जसं आहे तुमचे केस उलट खराब होऊन जातील, त्याच्यापेक्षा जास्त खराब होतील. तर प्लीज असं करू नका. आणि इतके एक्सपेन्सिव्ह असते तर आपण अफोर्ड करू शकत नाही. त्याच्यापेक्षा तुम्ही चांगलं खानपान घ्या आणि हे DIY हे ऍप्लिकेशन करा, तर तुमचे केस खूप छान होतील. आणि तुमचे केस तुम्ही मी सांगू शकणार नाही शब्दात. तुम्ही DIY किंवा चांगले हे खाल्लात तरच तिथून तुमचे केस चांगले होतील. तर जास्त केमिकल प्रोडक्ट अप्लाय करून काहीच फायदा नाहीये. फक्त थोड्या दिवसासाठी बरं वाटेल, परत जिथून आहे तिथूनच परत स्प्लिटन्स होणं, केस डॅमेज होणं, केस गळणं किंवा केस अर्ध्यातून तुटणं हा खूप म्हणजे विषय होता. तर बघू शकता माझी नवीन हेअर ग्रोथ. तर तुम्ही कधी विचार केला असेल का, म्हणजे जेंट्स लोकांचे हेअर स्प्लिटन्स का बरं होत नाहीत? कारण की ते सारखं हेअर ट्रिमिंग करतात, तर त्याच्यामुळे होत नाहीयेत. तर झालं. तर सगळ्यात पहिले तर वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर खूप आभार आहे मी तुमच्यावर, कारण की माझं चॅनल इतकं ग्रो होत आहे आणि तुमचं इतकं सपोर्ट भेटत आहे. तर मी खूप खुश आहे. तर असंच माझ्या पाठीमागं उभं राहा आणि मला असंच सपोर्ट करा. माझ्या व्हिडिओमध्ये काही चुकत असेल तर ते पण सांगा, मी त्याला सुधारायचे प्रयत्न करेल. कारण की नवीन मी चालू केलेलं आहे. आतापर्यंत माझ्या जवळपास रिलेटिव्ह मध्ये कोणीच नाहीये युट्यूबवर. मी असं बघूनच म्हटलं चला युट्यूब चालू करूया, काहीतरी टाइमपास करूया, तुमच्यासोबत काही हेअरचे माझे एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करू. मी असंच चालू केलेलं आहे. काही मला एक्सपिरियन्स म्हणजे युट्यूबचा एक्सपिरियन्स नाहीये. तर माझे केस मी कसं ग्रोथ केलेली आहे, तर मी खूप केमिकल यूज केलेले होते माझ्या केसाला. त्याच्यानंतर मी वाढ केली माझ्या केसांची चांगली. त्याच्यानंतर मी म्हटलं चला आपण शेअर करू काहीतरी दुसऱ्यांना पण, तेवढंच तुम्ही मोटिवेट व्हाल माझ्या व्हिडिओ बद्दल. तर तुम्हाला थोडंफार चांगलं शिकायला भेटलं असेल तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय कोणीही जाऊ नका प्लीज. तर मला थोडं मोटिवेट भेटेल. तर चला मग व्हिडिओची सुरुवात करू. तर आज आहे हेअर ट्रिमिंगचा डे. तर हेअर कटिंग वेगळी असते, हेअर ट्रिमिंग वेगळी असते. तर हेअर ट्रिमिंग करण्याच्या अगोदर केस चांगलं गुंता काढून घ्या. माझ्या अगोदर काढलेले आहेत, कारण मी आज DIY ऍप्लिकेशन केलता, त्याच्यामुळे माझे केस इतके छान झालेले आहेत. तुम्ही पण अप्लाय करून बघा. मी तुम्हाला रेमेडी शेअर करणार आहे माझ्या चॅनलवरती. तर बघू शकता काहीच गुंता नाहीये, खूप स्मूथ केस आहे. मी कंडिशनर सुद्धा लावलेलं नाहीये, फक्त हे हेअर मास्क अप्लाय केलेलं आहे, त्याच्यामुळे इतके छान झालेले आहेत माझे केस. तर चला मग कटिंगला सुरुवात करूया, हेअर ट्रिमिंगला.
तर फ्रेंड्स बघा, मी केस थोडेसे ट्रिम केलेले आहे, जास्त नाही. असं म्हणत नाही की तुम्ही जास्त केस ट्रिम करा. तर खालचे जे म्हणजे स्ट्रेटन झालेले केस आहेत ते थोडंसं ट्रिम करायचं आहे. तर मी थोडेसे केलेलं आहे, जास्त नाही. तर बघू शकता, एक व्हॉल्यूम येतं केसाला आपल्या हे ट्रिमिंगमुळं. तर बघू शकता, दिसत असेल आय होप तुम्हाला. तुम्ही हेअर ट्रिम कसं करता मला नक्की कमेंटमध्ये सांगा. कारण की माझ्या घरी कोणी नाहीये, मी स्वतःच कट करत आहे. आणि मला पार्लरला जायला खूप भीती वाटते, कारण की पार्लरवाल्यांनी अर्धा केस ट्रिम करणार. ट्रिम म्हणजे ते कट म्हणजे थोडेसे नाही करणार, ते पूर्ण केस कट करणार. त्याच्यामुळे मी पार्लरला केस कट करायला जात नाही. घरच्या घरीच केस कट करते. जसं पण येऊ द्या, मी घरीच कट करते. कारण मला भरोसा नाहीये माझ्या केसांवरती कोण कसं कट करणार. त्याच्यामुळे मी स्वतःच केस कट करते. जसं आहे तसंच कट करते मी, जास्त हे काही नाही. तर माझे केस कट करून झालेले आहेत. तर असं कट केल्यानंतर पुढे मागे होतील केस, खालती वरती होतील. तर मी दरवेळेस असंच ट्रिम करते केस. तर तुम्हाला दिसत नाहीये, कारण की मी उभं राहून व्हिडिओ बनवत आहे. तर फ्रेंड्स, खूप छोटा व्हिडिओ होता हा तुमच्यासाठी. तर बघू शकता माझे केस. मी दुसरे कुठले केस कट करत नाही, इथले कुठलेच नाही, फक्त खालचे ट्रिम करते. एवढंच आवडतं. आणि मी साधी वेणी घालते, प्लेट्स घालते. केस अजिबात खुल्ला सोडत नाही. ज्यांना केस खुल्ला सोड वाटतं त्यांना खूप काळजी घ्यावी लागते केसांची. तर प्लीज कृपया बाहेर जाते वेळेस तरी प्लेट्स घालून जावा केसाला, किंवा स्कार्फ काही बांधून जावा. कारण की आता खूप ऊन चालू झालेलं आहे आणि केस डॅमेज होतील. तर हे नक्की करून बघा, तुम्हाला थोडं फरक पडेल तुमच्या केसांमध्ये. तर फ्रेंड्स, माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, थोडं इतकं सुद्धा माझी मेहनत तुम्हाला आवडली असेल आणि माझे काही प्रेझेंटेशन थोडं सुद्धा आवडलं असेल, तर प्लीज 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 मला सबस्क्राईब आणि लाईक कमेंट जरूर करा. कारण की मला खूप मोटिवेट भेटतं. तर मी 5 ते 6 व्हिडिओ टाकलेला आहे यूट्यूबवरती. तुम्ही नाही बघितलं तर नक्की जाऊन बघू शकता. आणि मला खूप 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 चांगला प्रतिसाद भेटत आहे. तर मी खूप म्हणजे खूप तुमचं मनापासून आभार आहे आणि खूप खुश आहे मी, कारण की खूप चांगला रिस्पॉन्स भेटत आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर मी आज तर खूप खुश आहे, केस कट केलेला आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन घेऊन. तुम्हाला काही बघायचं असेल तर, काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर तुमच्या केसाबद्दल किंवा स्किन बद्दल, तर मला नक्की कमेंट डाऊन मध्ये सांगा. माझे कसं पण व्हिडिओ राहतील, कसं पण असतील माझ्या व्हिडिओ, तर तुम्हाला रिझल्ट नक्की पडेल. कारण की माझ्या व्हिडिओची क्लॅरिटी बरी नसेल तर चालतं, पण तुम्हाला रिझल्ट नक्की यायला पाहिजेत. कारण की मला त्याचं नॉलेज नाहीये व्हिडिओचं, तरी पण मी बनवत आहे. कारण की माझे रेमेडी कुठले केमिकलचे नाहीयेत आणि मी स्वतः यूज करून तुम्हाला दाखवत आहे. तर प्लीज 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 असं काही मनात शंका घेऊ नका की मला काही पण सांगते, असं काही नाही. मी जे अप्लाय करते ते तुम्हाला सांगते आणि मी जे करते तेच तुम्हाला शेअर करते. तर असं समजून घेऊ नका की काही पण दाखवते का, असं पण असतं. तर तुम्ही लाईव्ह बघू शकता. तर माझे केस हायलाइट केलेले होते, तर खूप डॅमेज झालेले होते, तुम्हाला दिसत असेल. थोडंसं साईडला इथं बघा डॅमेज झालेले आहेत माझे केस. तर माझी इथून वाढ झालेली आहे, खालीपर्यंत आलेले आहेत. आय होप लवकर खाली येईल आणि मी त्याला कट करून टाकेन. तर त्याच्यानंतर मी खूप खुश होईल. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. बाय अँड टेक केअर आणि तुमची काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.